ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। खरातचा ताबा घेण्यासाठी ईडीनं न्यायालयामध्ये अर्ज केल्याचीही माहिती आहे। खरातच्या बँक व्यवहारांसंदर्भात चौकशी होणार असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून आता हा तपास सुरू होण्याची शक्यता आहे। आज अशोक खरातचा ताबा ईडी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार बँक खात्यांमधून झालेले आहेत आणि हे आर्थिक व्यवहार नमकी कशा संदर्भात होते, मनी लॉन्ड्रिंगचा या संदर्भात काही संशय ईडीला आलेला आहे आणि त्याचमुळे आता खरातच्या बँक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ईडी अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे जोडले गेलेले आहेत। अभिजित, आता ईडी खरातचा ताबा घेणार आहे, आर्थिक व्यवहारांसंदर्भात चौकशी होण्याची शक्यता आहे, अधिकची माहिती। अगदी बरोबर आहे। जी माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार आज ईडी कडून अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अध्यात्म आणि आशीर्वादाचा बनाव करून अशोक खरातने जे कोट्यावधींचं साम्राज्य उभं केलेलं होतं ते नेमकं कशाच्या जोरावर आहे याचा देखील तपास ईडी कडून केला जाणार आहे। त्याच्या बँक खात्यांमध्ये जे संशयास्पद व्यवहार सापडलेले होते, मालमत्तांमधली खरेदी विक्रीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला संशय आहे आणि याच अनुषंगाने आता ईडी कडून अशोक खरातचा ताबा घेण्यात आल्यानंतर पुढील तपास केला जाणार आहे आणि या तपासामधून आणखी महत्त्वाचे पुरावे आणि आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय आज ईडी खरातचा ताबा घेऊ शकते। मनी लॉन्ड्रिंग संदर्भात, पैशांच्या अफरातफरी संदर्भात, आर्थिक व्यवहारांसंदर्भात ही चौकशी